आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या आईने आणखी एक प्रताप करून ठेवला आणि त्याचबद्दलची ही सगळी बातमी आहे। पूजा खेडकरच्या आईने म्हणजेच मनोरमा खेडकर यांनी चक्क एका ट्रक चालकाचं अपहरण करून त्याला स्वतःच्या घरामध्ये डांबून ठेवल्याची माहिती आता समोर येते आणि या सगळ्यानंतरच खरं तर पोलिसांनी कारवाई करत या ट्रक चालकाची सुटका सुद्धा केली आहे। हे सगळंच प्रकरण जे आहे ते खरं तर काल रात्रीपासून ते आजपर्यंत घडलेलं आहे। आज दुपारी या चालकाची सुटका केल्याच्या नंतर हे सगळं प्रकरण समोर आलंय। खरं तर या प्रकरणामध्ये घडलेलं असं होतं की मुलुंड एरोली जो परिसर आहे या रस्त्यावरून ही कार जात होती, ज्या कारमध्ये स्वतः मनोरमा खेडकर होत्या आणि त्यांच्याबरोबर आणखी एक इसम होता। ही कार ज्यावेळी या परिसरातून जात होती, एरोली रोडवरून जात होती, त्यावेळी एका मिक्सर ट्रक ज्या पद्धतीचे असतात, जे बांधकाम साईटसाठी ज्याचा वापर केला जातो, तशा पद्धतीचा मिक्सर घेऊन एक चालक चाललेला होता। त्याचा अनवधानाने त्यांच्या गाडीला धक्का लागला, म्हणजे या कारला धक्का लागला आणि ही धडक लागल्याच्या नंतर अर्थातच कारमध्ये असलेल्या मनोरमा खेडकर यांनी खाली उतरून बरीच वादावादी केली आणि त्यानंतर जबरदस्तीने या ट्रक चालकाला स्वतःच्या गाडीमध्ये बसवलं। त्यांच्याबरोबर आणखी एक इसम सुद्धा त्यावेळी तिथे होता। अशा या सगळ्या दोघांनी मिळून हा जो ट्रक चालक आहे, 22 वर्षीय युवक आहे, त्याचं नाव प्रल्हाद कुमार असं आहे, हा मूळचा राहणारा सुद्धा नवी मुंबईच्याच परिसरामध्ये, त्याला त्याच रस्त्यावरून जिथे हे सगळं घडलं तिथूनच त्याला स्वतःच्या कारमध्ये बसवण्यात आलं, दमदाटी करण्यात आली आणि त्यानंतर चक्क त्याचं अपहरण करून त्याला नेण्यात आलं। त्याला कुठे घेऊन जात आहेत हे त्याला स्वतःला सुद्धा माहित नव्हतं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये मग जेव्हा हा चालक गायब झाला हे कळलं, त्यानंतर पोलीस तक्रार देण्यात आली। त्या परिसरामध्ये असलेल्या रबाळे पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी असलेले API खरात जे आहेत त्यांनी हा सगळा तपास आपल्या हातात घेतला आणि मग या गाडीचा शोध सुरू झाला। ज्यावेळी या गाडीचा नंबर ट्रेस केला गेला किंवा मग सगळे CCTV फुटेजेस पाहून ही गाडी नेमकी कुठे गेली आहे वगैरे हे सगळं पाहिलं, त्यावेळी रबाळे पोलिसांची एक टीम या ठिकाणी पुण्यामध्ये दाखल झाली। पुण्याच्या चतुर्शृंगीच्या हद्दीमध्ये याच पूजा खेडकरचं एक घर आहे, बंगला आहे मोठा, या ठिकाणी ही सगळी टीम दाखल झाली। त्यावेळी खरं तर त्यांना असं कळलं की ही जी गाडी आहे ती प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांच्या मालकीची असलेली ही सगळी गाडी आहे, कारण ही गाडी त्यावेळी याच बंगल्यामध्ये लावलेली होती। ज्यावेळी पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली, पोलिसांनी दार वाजवून, बेल वाजवून आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र चक्क या मनोरमा खेडकर यांनी त्यांना आत सुद्धा घेतलं नाही। पोलिसांशी वाद केले, पोलिसांची आरेरावी केली। या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आपल्या हाती लागला। या व्हिडिओमध्येही पाहिलं तर पोलीस अगदी सौम्य पद्धतीने त्यांना दरवाजा उघडण्यासाठी सांगत आहे, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र मनोरमा खेडकर काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। मुळात त्यांनी चालकाचं अपहरण केलंय, म्हणजे त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि त्या स्वतः गुन्हेगार असताना सुद्धा पोलिसांवरच उलटी दमदाटी करतात, दरवाजा उघडत नाहीयेत। म्हणजे आपण या आधी सुद्धा पाहिलंय असाच सेम सीन ज्यावेळी पूजा खेडकर प्रकरण झालेलं होतं त्यावेळी सुद्धा घडलेला होता। तेव्हा सुद्धा पोलिसांना घराच्या आतच जाऊ दिलं जात नव्हतं, गेटवरती पोलिसांना अडवून या मनोरमा खेडकर तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीने दमदाटी करताना, वाद करताना दिसल्या होत्या आणि अगदी तसंच आज सुद्धा घडलं। मात्र तरी सुद्धा अर्थातच API खरात जे त्या ठिकाणचे त्यांनी आणि त्यांच्या टीमने मिळून घरामध्ये जाऊन मग या चालकाला शोधलं। हा चालक याच ठिकाणी आढळून सुद्धा आला आणि त्याची या सगळ्यामधून आता सुटका करण्यात आली आहे। त्याचबरोबर रबाळे पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी या मनोरमा खेडकर यांना आता उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। त्यांची इथून पुढची चौकशी होणार आहे। त्यांनी या चालकाबरोबर नेमकं काय केलं, त्याचं अपहरण कशासाठी केलेलं होतं, अपहरण केल्यानंतर म्हणजे काल संध्याकाळी 7 वाजताची वगैरे ही सगळी घटना आहे। म्हणजे काल संध्याकाळपासून आतापर्यंतही पाहिलं तर जवळपास 15, 16, 17 तास हा जो मुलगा आहे, ट्रक चालक आहे, तो या मनोरमा खेडकर यांच्या ताब्यात होता। त्यांनी त्याला डांबून ठेवलेलं होतं। या पूर्ण 15-17 तासांमध्ये या मुलाबरोबर नेमकं काय काय घडलं, त्याला मारहाण झाली आहे का किंवा त्याच्याबरोबर आणखी काही घडलंय का, अशा पद्धतीचा सगळा तपास केला जाणार आहे। त्याचबरोबर त्याला इथे आणण्यामागचं नेमकं प्रयोजन काय होतं, जर केवळ रस्त्यावरती गाडीची धडक लागलेली होती तर त्या ठिकाणी सुद्धा हा विषय संपत होता किंवा वाद घालून सुद्धा संपला असता किंवा मध्यस्थी करून सुद्धा संपला असता, किंवा तसंच सांगायला गेलं तर अगदी फार काही गाडीचं नुकसान झालेलं असेल तर मग जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुद्धा हा विषय संपवता आला असता। मात्र तसं न करता पोलिसांना कुठलीही खबर न देता थेटपणे एका त्रयस्थ व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये बसवायचं आणि त्याला आपल्या घरी घेऊन यायचं, त्याला डांबून ठेवायचं, हे प्रकरण, ही मानसिकताच मुळात प्रचंड गंभीर आहे। हे नेमकं कशासाठी केलं गेलंय याचाच शोध आता पुणे पोलिसांकडून, याचाच शोध खरं तर नवी मुंबई पोलिसांकडून लावला जाणार आहे। ही घटना चतुर्शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यांचं घर असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा याची नोंद झाली। मात्र
तपास जो आहे तो रबाळे पोलिसांकडून केला जाणार आहे। या तपासातून काय काय समोर येत आहे, मनोरमा खेडकर यांनी हे नेमकं का केलं, त्यांच्याबरोबर असणारी दुसरी व्यक्ती कोण होती, हे सगळं पोलिसांना शोधायचं आहे। दुसरीकडे आपण बघतोय की या मनोरमा खेडकर ज्या बाई आहेत त्यांच्याबद्दल या आधी सुद्धा अशाच पद्धतीचं सगळं घडलंय। म्हणजे अगदी पूजा खेडकर प्रकरण समोर आल्याच्या नंतर तिच्या कुटुंबामधल्या तिचे वडील असतील, तिची आई असेल, यांची सुद्धा अनेक जुनी प्रकरणं समोर आली किंवा ताजी प्रकरणं सुद्धा समोर आली। त्यामध्येच आणखी एक व्हिडिओ याच मनोरमा खेडकरांचा समोर आला होता, ज्यामध्ये पौडच्या भागामध्ये मुळशी पौड जो एरिया आहे त्या ठिकाणी असलेल्या एका शेतकऱ्याला चक्क त्याच्यावरती बंदूक ताणण्यात आली होती, जी याच बाईंनी ताणलेली होती। मनोरमा खेडकर यांच्या हातामध्ये एक पिस्तूल होतं, हे पिस्तूल दाखवून या शेतकऱ्याला धमकावलं जात होतं। एवढंच नाही तर महागड्या 2-3 गाड्या घेऊन मनोरमा खेडकर या राणामध्ये शेतामध्ये दाखल झाल्या होत्या। त्या ठिकाणी काही बाउन्सर्स घेऊन गेलेल्या होत्या। बाउन्सर्सच्या माध्यमातून आणि पिस्तुलाचा धाक दाखवून या शेतकऱ्याला धमकावलं जात होतं। शेतजमिनीचा व्यवहाराचा काहीतरी विषय होता आणि त्या सगळ्या विषयातून हे त्यांनी केलेलं होतं। त्यामुळे मुळातच या बाई स्वतः सुद्धा वादग्रस्त आहेत। म्हणजे जशी पूजा खेडकर वादग्रस्त राहिली आहे त्याच पद्धतीने मनोरमा खेडकर सुद्धा वादग्रस्तच राहिल्यात आणि त्यानंतर खरं तर त्या प्रकरणात सुद्धा त्यांना अटक वगैरे झाली, नंतर जामीन झाला आणि आता हे एक नवीन प्रकरण समोर आलंय। त्यामुळे ह्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला रस्त्यावरून उचलून स्वतःच्या गाडीत बसवणं आणि त्याचं अपहरण करणं, हे मुळात हा सगळा प्रकार प्रचंड भीषण आहे, प्रचंड गंभीर आहे। त्या मुलाबरोबर नेमकं काय काय त्या घरामध्ये घडलं या सगळ्याचा शोध घेतला जाणार आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। पोलीस तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास तरी या सगळ्यामध्ये मनोरमा खेडकर आता यांना पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे। त्यांनी हे अपहरण का घडवून आणलं याची त्यांना उत्तरं द्यावी लागणार आहेत आणि या सगळ्या उत्तरांमधून नेमकं काय काय समोर येतंय हे पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।